शत्रू आणि मी तुझा. कळलं ना? हे प्रमोद, तू केव्हा आलास? थोडं काम होतं दादासाहेब. हे तुझ्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर आलं माझ्या लक्षात. बोल बोल, काय काम होतं? आईचे प्रकृती जास्त झाले. जवळजवळ बेशुद्धच आहे ती. डॉक्टरने तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगितलं. अरे यात मला काय सांगायला नसतो. अरे वेळ घालू नकोस. अरे सरळ उचल आणि घेऊन जा तुला. ते खरं आहे दादासाहेब, पण आता यावेळी माझ्याजवळ पैसे नाहीत. तेव्हा 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 काय? हे बघ, मी करण्याशिवाय कुणालाही पैसे देत नाही. आणि शिवाय तुझ्याकडे आता आहे तरी काय? थोडी थोडी जमीन होती, ती सुद्धा मलाच विकला तो. मी या गावातीलच आहे ना दादासाहेब. माझ्यावर विश्वास ठेवा आणि आज मला 5,000 रुपये द्या. फार उपकार होतील माझ्यावर. अरे प्रत्येकावर विश्वास ठेवून आणि मी जर असा व्यवहार करू लागलो तर ठीक माझ्या मागाची पाळी येईल माझ्यावर. तेव्हा पैसे तुला काहीच मिळणार नाही, सांगून ठेवतो. माझा असा अंत पाहू नका दादासाहेब. माझ्या आईचा जीवन मरणाचा प्रश्न आहे हा. आज जर तिच्यावर योग्य उपचार झाले नाहीत तर उद्या माझी आई मला मिळणार नाही. अरे पण मी त्याला काय करू? अरे प्रत्येकाचे दुःख उराशी कवटाळून मला काय म्हणायचं आहे का आता? तू दुसरा कोणीतरी सावकार बघ. या गावात पुष्कळ सावकारी आहेत आणि त्यांना जाऊन सांग ते काहीतरी थोडा मदत करीत तुझ्याशी. कुठेच आधार नाही म्हणून इथं आलोय दादासाहेब. मी तुमचे पैसे पुढच्या महिन्यात देतो. यावेळी माझ्यावर दया करा. फार उपकार होतील माझ्यावर. पाहिजे तर माझ्या आईच्या जीवासाठी मी पाया पडतो तुमच्या, पण तिला जीवदान द्या दादासाहेब. बाबा, अरे तुझ्या आईला पशुला पण लाज वाटेल तुमच्या ह्या वर्तनामुळे. अशोक, जातो मी अशोक. निराशा झाली माझी. थांब प्रमोद. पापा, त्याला नाही, निदान मला तरी 5,000 रुपये द्या. मी तुम्हाला 2 दिवसांनी परत करतो. प्रमोदची आई बरी जाणार आहे बाबा. अरे कोण आणणार तो पैसे? कुठून करणार तो परत पैसे? आकाशातून मिळवणार का? पैशाचा झाड लावणार नाहीस तो? पापा, यावरून तुम्हाला एक पैसा स्वतः देणार नाही मी. पापा, विचार करा पापा. माणूस की असे करू नका. याची आई खरीच आजार आहे पापा. द्या त्याला. मी तुम्हाला पाया पडतो पापा. द्या त्याला पैसे. अरे मी शुद्ध बोलतोय आणि मला जास्त बोलू नकोस. माझा शब्द म्हणजे तो राम. माझ्याकडे पैसे नाहीत. बाबा, आता काय म्हणावं तुम्हाला? बाबा, प्रमोदची आई जागी तुमची आई असली आणि वेळ तुमच्यावर आला तर काय केलं असतं बाबा तुम्ही? मरू दिलं असतं मी. माझी आई जरी असली तरी मी तिला मरू दिलं असतं. कारण मला खाली पैसा पाहिजे. मी पैशासाठी काही करायला तयार होणार आहे. बाबा, तुम्ही माणूस नाही हो, राक्षस आहात तुम्ही. राक्षस. हा प्रमोद, सगळे मेलेत आता आणि हा जिवंत झाला. मला माणुसकीचं तत्वज्ञान सांगायला. अरे स्वतःचं पोट भरायला होत नाही याला आणि चालला ह्या गावच्या लोकांना मदत करायला. अरे तुझी आतडी भुकेनं तडपडू लागली ना, चार कळेल तुला. कळेल तुला पैसा काय असतोय ते. त्यावर ह्या गावची लोक तुझ्याकडे येणार नाही. तुला अन्न देणारा मी साहेबाब, हाच तो जन्मदाता. अशोक, कुठं चालला असतो? अरे हे मंगळसूत्र घेऊन कुठं चालला असतो? असं तुम्हाला काय करायचं आहे? हा
मंगळसूत्र मी गहाण ठेवून प्रमोदला मी अजून पैसे आणून देणार. अरे कुणासमोर बोलतोयस तू हे? तुमच्या समोर माणूस केला मुकेलेला अति सावकार बरोबर. मुका त्याला ते मंगळसूत्र दे मला. हा मंगळसूत्र माझा बायकोचा आहे. आता ती ह्या जगातून निघून गेली, तुम्हीच तर मारलं तिला. आता काय उपयोग आहे हा मंगळसूत्राचा? निदान प्रमोदच्या आईचा प्राण तरी वाचतील ह्या मंगळसूत्राने. म्हणजे ह्या मंगळसूत्रावर तू पैसे काढणार आहेस? हो, मी पैसे काढणार. नाही तर कोणाला तरी विकून तरी मी पैसे आणून देणार प्रमोदचा. चल प्रमोद. हा विचार होईल. प्रमोद, विचार करायचा वेळ संपलेला आहे आता. चल प्रमोद. नको अशोक. अशोक, चल हा प्रमोद. विचार होईल. विचार करण्याची वेळ संपलेला आहे आता प्रमोद. वेळ घालून काही उपयोग नाही. तू आता आईला घेऊन डॉक्टरकडे जा, तोपर्यंत मी पैसे घेऊन येतो. चल प्रमोद. अशोक! अरे घराबाहेर पडण्यापूर्वी एक लक्षात ठेव. हो, मी केव्हाच केलेला आहे. चल प्रमोद. सारे खायला उपले मला. साधा पैसा खाली करण्यात झाले ते सारे फक्त साऱ्याला